नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सूर्याचा मकर राशीत प्रवेश म्हणजेच मांगल्याचा सण मकर संक्रांत या दिवशी दानधर्मासोबतच स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रात असं म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी केलेलं स्नान हे केवळ शरीर शुद्धी नाही तर आत्मशुद्धीचं प्रतीक आहे. यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी 7:15 ते सकाळी 9:05 असा आहे. या शुभ काळात स्नान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात या गोष्टी नक्की टाका. काळे तीळ. स्नानाच्या पाण्यात थोडे काळे तीळ आवर्जून टाकावे. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसात तिळाने स्नान केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते आणि धार्मिकदृष्ट्या पापांचा नाश होतो असं मानलं जातं. तसेच शनिदोषही कमी होतो. उटणे. या दिवशी सुवासिक उटणे लावून स्नान करण्याची प्रथा आहे. नदी स्नान. शक्य असल्यास गंगा, गोदावरी यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. जर शक्य नसेल तर घरच्या पाण्यात गंगे गंगेती मंत्राचा जप करत स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकावे. गुलाबजल. त्वचेला थंडावा देण्यासाठी आणि प्रसन्न वाटण्यासाठी गुलाबजल अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे स्नानाचा अनुभव सुखद होतो. गोमूत्र. आध्यात्मिक दृष्टिकोनातून गोमूत्र हे अत्यंत शुद्ध मानले जाते. शरीराची आणि घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. हळद. हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून स्नानाच्या पाण्यात चिमूटभर हळद नक्की टाकावी. तीळ मिश्रित पाण्याने मंगल स्नान करावे. स्नान करताना सूर्याचे ध्यान करावे किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करावा. असं मानलं जातं की जो व्यक्ती संक्रांतीला सूर्योदयी स्नान करतो त्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभतं. हे स्नान आपल्याला निसर्गाशी जोडतं आणि नवीन ऋतूच्या स्वागतासाठी सज्ज करतं. स्नान करताना हा मंत्र म्हणू शकता: गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सिनिधी कुरु. दान. स्नानानंतर तीळ, गूळ, धान्य किंवा कपड्यांचे दान करणे शुभ मानले जाते. पवित्र स्नानानंतर सूर्यनारायणाचे दर्शन घ्या आणि नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.